हे पाय रमेश, हातावर हात देऊन बसायची टाइम नाही हा. हा मी म्हणतो चल, रमेश राजूला फोन लाव, त्याला विचार तर ती किती आली का. भाऊ त्याला फोन लावून काही फायदा नाही. ती पोरगी मोबाईल गेली अशी ती इतक्या लवकर पोहोचत नाही ना ते. हा त्याला टेन्शन मध्ये टाकून काय करता. हा मी म्हणतो तुम्ही खाली बसा ना. तुम्ही इतकं टेन्शन कोण घेऊन राहिली? खाली बसा ना. हा की राय ना व, मरतो का मी टेन्शन न, मरतो का मी टेन्शन घेऊन. हा आता डोक्षेले काव झाला मला, तर मला तर काही सुचूनच नाही राह. भाऊ कसं करावं राजू. हा सगळ्या ती पोरगी उकळी गेली, तिचे बाप रडून राहिला, माय रडून राहिला, आपण कसं करावं आता. भाऊ मला वाटते हं, ती शोधावं आता. तिचे बाबा म्हणतात की पोलिसात रिपोर्ट द्या. पोलीस इतक्या लवकर रिपोर्ट घेत, 24 तास झाल्याशिवाय रिपोर्ट घेत नाहीत. फक्त त्या पोरीनं फोन घरीच ठेवायला आहे म्हणतात तिचा. योगिता, बाबा, आई, अरे सुनबाई, बाबा, घरात येऊ? ये ना बा, ये ये. तो आलोच तर घर आहे बाई. हा ये. काय पोरगी हाय माहिती तर. का योगिता, काकाच्या निरांचा जीव घ्यायचा विचार करून ठेवलाय का व? अटॅक येऊन मारत का तू आम्हाले? का तो माय बोले मारत तिकडे असे ढंगरे करतो निरा? हे शिकवलं का हो तुले तू माय बापानं? घरातून असं कोणाला न सांगता चाललं जाणं? का काय तुला माय बापाचा तुला काही प्लॅन होता? आम्हाला टेन्शन द्या. तो बाप लढते फोनवर, माय लढते फोनवर, पोरगी कुठे गेली, पोरगी कुठे गेली आम्हाला विचारतात. आई, आई बाबाला माहित नाही मी इकडे आली. पाहिलं पाहिलं का मोठ्या बाई, मोठे हो, पाहिलं का पोरगी? बापाच्या घरून चालली आली तर बापाला माहित नाही, मायला माहित नाही. एवढ्या राजोट्या पोरी असतात का कुठे? तू मुकी राहता का आता? ते पोरीले घरात घे. तिच्या आई बाबाला फोन लाव पहिले, ते तिकडे टेन्शन मध्ये आहेत. फोन लाव तिच्या बाबाले, आली म्हणा पोरगी घरी. या बाई साहेबा, या घरात. गेल्या तई ताल करत गेल्या, आल्या तई ताल करत आल्या. गेल तिथं भल्ली व नक्कानं लिंबू शिलत. आली बरी उलट्या पावली. सुनबाई गेली देते, ये राहता बस. आणि हे काय कसं काय बाई हे वागणं. आ सांगा तर, तूच सांग बरं मला, शोभते का? हा हे तू शिकली आहेस म्हणतो, सुशिक्षित लेकरू असं करते का कधी? सांग मले. हा ओय तू फोन दे बा, हिच्या बाबाला फोन लावू दे, ते टेन्शन मध्ये आहेत. चुकलं बाबा, चुकलंच माझं. सगळं चुकतच आलं. त्या चुकाच मला सुधरवायच्या आहेत आता, म्हणून मी चालली आली. माझं चुकेलाय सगळं, माझं चुकेलाय. तर मी म्हणतो हे पा, आता लोक बसता असे काही ना काही तर लागेल ना, का हातावर हात देऊ असे बसत राहता काय? अरे बाबा आता केला ना तिच्या घरच्या लोकांना फोन ला. आता आता काय मला तर काही सुचूनच नाही काय करावं काही नाही. येईन ना बापच, मला वाटते येईन. इतकी मॅट नाही ते, काहीच नाही करत ते, कुठे नाही जाते. ते इतके नाही ते काय ते जाईन दे, तिला कळत नाही का आपला बाप धापीनं मरीन मग. कळत होत दिले दोषी वागलीस ती का? अशी वागलीस ती का? ते एखाद्या दुश्मनावानी करून मिली निरा. एवढं साजरं झालं सारं तर घरी साजरी राहिली नाही. त्या लोकायले साजरं राहिली नाही ना बाई, मोठी बाई. आता काय म्हणून लोक देखता म्हणता येत नाही, पण आज ना खोटं आहे ना. आता बा आता ती माणूस किती राह की नाही. मी म्हणून येईल खराब वाटीन पता पोईन, मी बोलतो तर याच तिले काही वाटीन जर शिकला जाईन घरी तर तसं तर काही नाही. हिनं तिसराच पाय काढला. सांगा आता काय करा एकटीचं. कोणाचा आहे? ज्योत्स्नाचा आहे. तिले मग लावता मी फोन, तिला सांगलं तर तिथे ती एक फोन लावून राहिली 1000 वेळा. काय आता तिची तिला एक काळजी वाटू राहिली म्हणून लावून राहिली ती फोन. तिला सांगलं ना नाही बाई, आता काय म्हणू तिला. मग तुम्ही तिला सांगलंच काय लेकी बाई जम लागते काय? अरे बा वहिनी, मला काय वाटलं हे त्याच्याच घरी गेली असेल, मला योगिता ज्योत्स्नाच्या घरी गेली असेल बुवा, असं मी असं लिंक लावली. मला तिला विचारून घ्या बाई आली का हे. तिच्या घरच्या लोकांना काही सांगायचं पहिले. तर ती गेलीस तर पुरलीस ती, तर ती गेली पोरगी. कुठे चाललीशील का समजा राहिलं.
मी तर म्हणतो हे बा कुठेच नाही जाते येता हे ना आपल्याला सतावते आपल्याला टेन्शन देते आणि पा संध्याकाळच्या आत घरी येते की हा लय आगोपणा करून राहिली येऊ आता घरी ना साजऱ्या 2-3 तिच्या कानसात हाणीन ना तर मग म्हणेन लय तरात देऊन राहिली नि एखाद्या डागीला आणि अशी करून राहिली काय सांगा स्वतःचा नाही तर लेकराचा विचार नाही करून राहिली निरा इरे उलशीत त्या लेकराची काळजी नाही बाई सांग ज्याला पाहिजे त्याला देऊ देत नाही आणि या हिला दिलं तिले त्याची कदर नाही हा काय करून राहिली बाई कशी वागून राहिली कसे करून राहिली हा स्वतःची नाही पण त्या पोटातल्या लेकराची बी काळजी हा मी काय म्हणतो हे बा तुम्ही दोघे भाऊ असे हातावर हात देऊन बघ काय होणार आहे का हा काय करतं मग का गावात दवंडी पिटवतं काय हा हातावर हात देऊन बसू नका मग करतं काय हा आता पोलीस स्टेशनला झाला त्याच्या उपर तर काही नाही सोयऱ्या धैर्याला फोन लावला सगळे झाला तिच्या घरच्या लोकांना फोन लावला त्याने बी सांगलं तर ती नाही आली मग आता पोलीस स्टेशनला जा लागते मग काही विचार करून जातं की नाही उठलं कसं नाही ना मॅटासारखं सरा गावात बोंब होईन ना ती गेली पोरगी गेली ज्योत्स्नाचा फोन एकदा घ्या आणि तिला सांगा तरी त्या पोरीला काळजी वाटून राहिली अशी म्हणून ते 17 फोन करते तुम्ही फोन घेत ना तिचा हा एकटं तिला कळलं बिचारीले तिचा जीव लागून राहिला असेल का अरे ज्योत्स्नाचा नाही थांबू की नाही वैभवाचा फोन आहे हॅलो हा हा म्हणलं भाऊ तुम्ही या इकडे योगिता आली म्हटलं घरी काय योगिता आता ती आली का हो आली ती सध्याच आली या मग तुम्ही बस बस निघतोच आम्ही देवाला वा चांगला आहे ना हो हो चांगला आहे हो इकडेच आली डायरेक्ट हो येतोच भाऊ येतोच भाऊ गेली योगिता घरी गेली सुखरूप पोचली म्हणतात बरं तू लोट तर कायली पोचली ते घरी ये हा चल आपण जाऊ चल लोड नको मा मनात दुनिया भरायची फक्त वाईटच विचार आहे भाऊ फक्त वाईट विचार आहे या 4 घंट्यात काय सांगू तुम्हाला मी समजू शकतो लढू नको चला तयारी काय चला आपण जाऊ त्या गाडीवाल्याला फोन ला गाडी जाऊ माले तर बा हात पायच गहिले मी काहीच नाही म्हणत होता योगिता बाई सांगून त्या लागत होतं बाई हा मायबापाच्या जीवाचा अंतच पाहतं का बाई तू हा अहो काय विचार नसती ना आली आमच्या नात हा असा आळानीपणाची अपेक्षा तुला सोडून नव्हती बाई योगिता हा असा मूर्खपणा करशील तू असं वाटलं ना बाई मला काही योगिता खरं सांगतो बाई पारणं फेडले व बाई तुझ्या आमच्या पारणच फेडले हा हवं माय बाई तू माय बापाचं मन नाही समजू शकत तू माय होऊन राहिली पण तुला मायचं मन नाही कळत आ चालली अशी यकी दुखली स्वतःचा नाही पण त्या पोटातल्या लेकराचा तर विचार कराव जरासा आ तुला सासू सासऱ्यानं तुले या 7 महिन्यात घराची पायरी नाही उतरली हा आणि तू चालली एकटी हा कशानं काय झालं असतं काय मी कोणाला तोंड दाखवलं असतं हा याच्यासाठी शिकवलं तुले नाही लय शिकव माय बाई लय शिकली आमची पोरगी लय मोठं केस कमावते लय हुशार आहे ह्या हुशार क्या दाखवल्या का तुले हा केला शिक्षणाचा वापर हा आई मग मला चुकलं पण मी आले होती याच होता मला कोणीच तर काही ऐके नाही म्हणून मी चालली आली शब्द बोलू नको माझ्या संग ना मला आई म्हणू नको मिली तू आई योगिताबाई ते मला म्हणागत होतं की नेऊन द्या म्हणून हा आपण विचार संमत करून सारं हे करून तुला का बाई आम्ही घरीच थोडी होतो असा कोणता बाप जन्माला आला बाई तो पोरीला घरी वागवते हा किती करोडपती असो का गरीब असो त्याला तर वाटते त्याची पोरगी घरी नांदाव तिचे हा पण बाई काही गोष्टी आपल्या चुकतात आपल्याला जर सहनही करा लागते हा चुका मान्य बी करा लागते हा हे असं नसतात वागत बाई हा पण अशी आईच्या कोणाला काही धक्का बसला अटॅक आला काही झालं असतं तर मग काय कोणत्या भावात पडलं असतं का जीवाला काही झालं असतं हा चुकलं मोठे बाबा पण मला इकडे कोणी फोन नव्हता घेत कोणीच येई म्हणत नव्हते तिकडे आई बाबा टेन्शन मध्ये होते म्हणून मी चालली आली बाकी काहीच नाही
मी सरळ इकडेच आहे. मला फोन चुकून घरी राहिला. मला मला माझ्या बॅग मध्ये टाकला. मीच ती एसटी स्टँड आल्यावर फोन पाहत जाऊ. मग मला समजलं गेला फोन आपल्या सोबत नाहीये. फोन आणून भुलीत घरी राहिला. नाही तर मी जाणून बुजवता ठेवला घरी फोन. बरं जाऊ दे आता, जे झालं ते झालं. ही बाई बा, मग पोरीच्या इकडून मी माफी मागतो बा. हा, तिच्या समजा चुका पोटात घाला. हा, लेकरूची जात आहे, लेकराच्या जातीनं वागली ते तशी. हा, पण आमची पोरगी सोन्याचं नाणं आहे बरं. हा, सोन्याचं नाणं आहे. खनकते जर अक्षर ती खनकते. फक्त झालं तिच्या का काही तेवढ्या पोटात घाला. आमच्या पुरीचा स्वीकार करा. हा, आता याच्या उपर काही नाही म्हणत मी काय म्हणू शकतो. हा, आता याच्या पुढे ते चुकणार नाही, मी गॅरंटी घेतो. मी मोठा बाप आहो तिचा, मी गॅरंटी घेतो. ते जर काही चुकली तर मला फोन करा. तिच्या बापाला फोन नका करू, मला सीधा फोन करा. सांगतो तिला काय सांगा लागते ते. हात जोडून माफी मागतो. पोरीले माफ करा, तिले पदरात घ्या. तिची ती आता डबल चुकणार नाही, डबल कोणातलं काही बोलणार नाही. ते काहीच चुकीचं वागणार नाही. माहिती आहे, मला माहित आहे. हा, मला माहित आहे माय लेकरं चुकत नाहीत. आता होतात काही चुका. हा, आपण मोठे समजदार म्हणून आपण लेकराच्या चुका पोटात घालाव. हा, सून हाय म्हणून तिले तुम्ही लय साजरं वागवलो. तुमचं काहीच आम्हाला म्हणजे बोटायला जागाच नाही. आमच्या पोरीने सांगितलं ना की तिने काहीच त्रास नाही होती, पण तीच चुकलं. आम्ही मान्य करतो ना, तिनं बी मान्य केलं. फक्त तिला माफ करा. अरे काय मोठी इवाई बा काही राजो मी गायला माफी मागता. लेकर चुकले तर लेकराची मा बापालेच मागा लागेल ना. काय व योगिता वाटते काही? हा, पाय न मोठे भाऊ, त्वाल्याच्यानं सारं सारं सहन करा लागू राहिलं. त्वाल्याच्यानं त्या एका पोरीनं अशी घरी मीटिंग नाही भरवली. तेली अशी लाख त्रास त्याच्या घरात, पण तिनं काही आम्हाला खाली मान नाही घाला लावलं. योगिता बाई, माफी मागतो. सासू माफी माग, आत्याची माफी माग, मी माफी मागतो. हा, बाईले म्हटलं आमची पोरगी तुम्हाला काही बोली, तिच्या मनात काही नाही, पण बोलून गेली. आता शब्द हा बाण्यासारखा असते. हा, बाणासारखा शब्द राहते. एकदा बाण सुटला की वापस येत नाही. तसा तोंडातला शब्द निघाला की तो बी वापस घेतला जात नाही. पण एकच करू शकतो, मनापासून माफी मागतो मा पोरीची खून. हा, देव का बाई, तुम्ही मला मा बहीण सारख्याच. हा, बहीणच आहात तुम्ही, तर भावाची एवढी माफ स्वीकार करा. आमच्या पोरीला माफ करा. नाही जी भाऊ, तुम्ही नका माफी माग. योगिता जरा तोंड ओलं. हा, आणि डबल असं वागू नको. त्वाल्याच्यानं तुझ्या मायबापा मान खाली घाला लागून राहिली. हा, हाय का तो शिक्षणाचा असर? हा, हे हाय का सुशिक्षितपणा? हा, काय कमी आहे व तुला ती एवढा ढिंगारे घरे? हा, एवढे ढंगरे तर एका अट्टलाच्या घरी नाही चालत. हा, पाय ना जगात काय चालू आहे, आणि तुले किती साजरं आहे तरी बी अशी करून राहिली. हा, आनंदाचे दिवस आणि तू अशी वागून राहिली. काय लेकरावर संस्कार होत असतील व? चुकलं आत्या मला, आत्या चुकलं झालं. आई माफ करा मला, तुम्ही लय चांगले हा, पण मीच चांगली नाही वागू शकली तुमच्या सोबत. मी उगाच काय माहित कोण शिष्टपणा करत गेली. जसं जसं चांगलं भेटलं ना, अजून अजून चांगलं वाटलं. असंच काहीतरी झालं. आई माफ करा ना, तुम्हीच तुमचा एकुलते एक पोरगा आहे, एकुलती एक सून आहे. मग एकुलत्या एका सुनीले एकदा माफ ना करसन का? आम्ही तर माफच करत आलो व तुले, माफच करत आलो आजलो म्हणून तू तोशी वागली. तुले मी सासूपणा दाखवलाच नाही ना. तुले जर मी सासूपणा दाखवला असता ना तर तू सरकी राहिली होती. तर तीच चुकलं मला. सासून इतकं बी साजरं होऊ नये की सून डोक्ष अशी. सासून सासूपणा सोडलाच नाही रे, मग सून सरकी राहती. या मत झाली मी आता तर.